महाराज, हा प्रकार जो घडलेला आहे अध्यक्ष महाराज, जो हा रोहित आर्यानी जे काही स्टेटमेंट बाहेर आलेलं होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्याचे हे जे PLC स्वच्छता मॅनिटर प्रकल्पातील सुमारे 2 कोटी रुपयाहून अधिक पेमेंट त्याचं बाकी आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 90,000 कोटी रुपये बांधकाम विभागाचे पण त्या पद्धतीचे थकीत आहेत. अनेक कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतात आहेत, असे चित्र आपण पाहतो आहे. मग हे आपल्या वॉटर सप्लायचे असतील, त्याच्यातही ते चालू झालेलं आहे. नागपूरचा एक कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केलेली आहे. आणि म्हणून आपले पैसे वसूल करण्यासाठी त्यांनी हे चुकीचं पाऊल उचललेलं. मी या पावलाचं समर्थन करत नाही. जे काही त्यांनी मुलं गोळा केलीत आणि अल्पवयीन मुलं गोळा केलीत, त्याचं काय आम्ही समर्थन करत नाही. पण मूळ प्रश्न याला तर सरकारच जबाबदार आहे. तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे का देत नाही? का तुम्ही राज्याची तिजोरी खडखडाट करून ठेवलेली आहे? दिवाळा निघाला राज्याचा. हे महाराष्ट्रामध्ये हे प्रकार पहिले कधी घडत नव्हते, आता का घडतात? आणि म्हणून राज्याची आर्थिक परिस्थितीच्या बाबतचं सुद्धा या ठिकाणी, कारण की आखरी त्याची जी मागणी होती त्याला पेमेंट मिळालं नाही, आणि पेमेंट मिळालं नाही म्हणून हे पाऊल त्यांनी उचललेलं आहे. हे चुकीचं पाऊल उचललेलं आहे, याचं समर्थन आम्ही करत नाही. आणि म्हणून राज्य सरकार हे जे काही राज्यामध्ये चाललेलं आहे, जे प्रकार कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून, हा कॉन्ट्रॅक्टरच होता तुमचा, कॉन्ट्रॅक्टर नव्हता का? नव्हता. कॉन्ट्रॅक्टर नव्हता तर मग तो कॉन्ट्रॅक्टर पैसे काय कशाचे घेतात? माजी मंत्र्याकडून घ्यायचे होते की काय? त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाही, तर ते स्पष्ट करा. प्रश्न